5 मार्चला वानखेडे स्टेडियमवरती इंग्लंडचा संघ भारताचा बदला घ्यायला उतरणार आहे, अशी सगळीकडे चर्चा सुरू आहे. नक्की असं का बोललं जातंय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि तुम्ही पाहताय 7 स्टार क्रिकेट. तर 2024च्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडचा दारुण पराभव केला होता. त्याच्या आधी 2022मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियामध्ये जो वर्ल्ड कप होता त्यामध्ये सेमीफायनलमध्ये भारताला 10 विकेट्सने हरवलं होतं आणि त्याचाच बदला 2024मध्ये भारताने घेतला होता आणि इंग्लंडला सेमीफायनलमध्ये हरवून वर्ल्ड कपच्या बाहेर काढलं होतं. आता सगळीकडे हेच चर्चा सुरू आहे की 2024मध्ये जे भारताने इंग्लंडचा दारुण पराभव केला त्याचा बदला इंग्लंड घेणार आहे. म्हणजेच काय, येत्या 5 मार्चला वानखेडे स्टेडियमवरती जो इंग्लंड वर्सेस इंडिया सेमीफायनल होणार आहे त्यामध्ये इंग्लंड भारताला हरवण्याचा जोरदार प्रयत्न करणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये T20मध्ये बरेच रेकॉर्ड झालेले आहेत. तुम्हाला माहीत असेल की 2007मध्ये युवराज सिंगने 6 बॉलमध्ये 6 षटकार मारले होते. त्यामुळे भारत आणि इंग्लंडची रायव्हरी खूप जास्त जुनी आहे. आतापर्यंत भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये एकूण 29 T20 मॅचेस झालेल्या आहेत. त्यामध्ये 17 मॅचेस भारताने जिंकलेल्या आहेत तर 12 मॅचेस इंग्लंडने जिंकलेल्या आहेत. विश्वचषकामध्ये इंग्लंड आणि भारतामध्ये 5 मॅचेस झालेल्या आहेत. त्यामध्ये 3 भारताने जिंकलेल्या आहेत आणि 2 इंग्लंडने जिंकलेल्या आहेत. जर का वानखेडे स्टेडियमवरती इंग्लंडने भारताला हरवलं तर या मॅचेसमध्ये सुद्धा बरोबरी होऊ शकते. सध्या इंग्लंडचा संघ तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यांचा कॅप्टन हॅरी ब्रूक हा सेंचुरी मारून आलेला आहे. तो तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याचबरोबर त्यांची स्पिन डिपार्टमेंटसुद्धा चांगला आहे. दुसरीकडे भारताचा संघ अजून मेरिटवर पोहोचलेला नाही आहे. म्हणजे आपली बॉलिंग अजून कमजोर आहे. जसप्रीत बुमराह सोडला तर एकाही बॉलरला लाईन आणि लेन सापडली नाही आहे. विशेष करून वरुण चक्रवर्ती स्ट्रगल करतोय आणि वरुण चक्रवर्ती खूप महत्त्वाचा भाग आपल्या टीमचा आहे. त्याचबरोबर 1-2 बॅटर सोडले तर सगळे स्ट्रगल करत आहेत. त्यामुळे येणारा 5 मार्चचा सामना खूप जास्त रंजक होणार आहे. सगळीकडे हीच चर्चा आहे की इंग्लंडचा संघ भारताला हरवू शकतो कारण त्यांचा संघ खूप जास्त स्ट्रॉंग आहे. आता सूर्या भाऊ आणि कंपनीला येणाऱ्या 5 मार्चला जोरदार लढत लढावी लागणार आहे आणि इंग्लंडला सांगावं लागेल की 2022ला तुम्ही जे आम्हाला हरवलं होतं तो एक इतिहास होता आणि तो कधीतरी तुम्हाला लागलेला तुक्का होता. आम्ही क्रिकेट खेळतो, मजबूत खेळतो आणि आम्ही तुम्हाला त्यावेळेसही हरवू शकत होतो, आत्ताही हरवू शकतो आणि फ्युचरमध्येही हरवू शकतो. हे सिद्ध करायला हवं आणि वानखेडेमध्ये 5 मार्चला इंग्लंडचा दणदणीत पराभव करून अहमदाबादमध्ये 8 मार्चला वर्ल्ड कपच्या फायनलला खेळायला जावं. तुम्हाला काय वाटतं, खरंच इंग्लंड हा 2024च्या विश्वचषकाचा बदला घेऊ शकतो का? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.